नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। इकडे कार्यकर्ते पक्षासाठी जीव तोडून मेहनत करतात, एकमेकांशी भांडतात, संघर्ष करतात आणि वरच्या स्तरावर मात्र नेते शांतपणे एकत्र बसून वाटाघाटी करतात। खालील सामान्य कार्यकर्त्यांचंच नुकसान होतं, त्यांचंच अस्तित्व धोक्यात येतं आणि आता असंच काहीसं घडलेलं आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। राजकीय वर्तुळातील ही सध्या सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी बच्चू कडू यांनी आपला प्रहार पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यामुळे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली। ही नाराजी फक्त बोलण्यातच राहिली नाही, तर मोठा निर्णय घेत सुमारे 20,000 कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले। आजचा दिवस ठरतोय एक ऐतिहासिक क्षण, सर्वात मोठा पक्षप्रवेश, प्रचंड जल्लोष आणि अभूतपूर्व उत्साह। गावागावातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत, पण नेमकं मुंबईत काय घडतंय, कोणत्या मोठ्या पक्षात हा भव्य प्रवेश होत आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। कशा प्रकारे कार्यकर्ते बच्चू कडूंवर नाराज झाले, किती मोठ्या संख्येने पक्षात फूट पडली, जिल्हा स्तरापासून ते तालुका अध्यक्षापर्यंत आणि विविध पदाधिकाऱ्यापर्यंत नेमकं काय घडलं, याची सगळी सविस्तर आणि महत्त्वाची माहिती आता आपल्या समोर येत आहे। जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि आतल्या गोटातील घडामोडींबाबतची ही खास माहिती आम्हाला मिळाली आहे। फक्त माहितीच नाही, तर हा संपूर्ण पक्षप्रवेश कसा झाला, कोण कोण सहभागी झाले, हे सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्येच सोडू नका आणि या मोठ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लगेच एक लाईक करा। काही दिवसांपूर्वी शिंदे गटासोबत बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते। त्यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते, मात्र तेव्हा स्पष्ट करण्यात आलं होतं की हा निर्णय फक्त दिव्यांगांच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी घेतला आहे। मी सत्तेत गेलो ते जनतेसाठी, असं सांगितलं गेलं होतं, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते। विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश केला आणि प्रहार पक्षच जणू विलीन झाला। मात्र या सगळ्या घडामोडीत सर्वात मोठं नुकसान झालं ते तळागाळातील कार्यकर्त्यांचं। त्यांची नाराजी आता उघडपणे समोर येत आहे, कारण त्यांनी ज्या विचारांसाठी मेहनत घेतली त्यालाच आता मोठा धक्का बसलेला आहे। ज्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने, पूर्ण हिमतीने पक्ष उभा करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली, विविध पदाधिकाऱ्यांनी जीव ओतून काम केलं, त्यांनाच आता या निर्णयामुळे मोठा धक्का बसला। कारण प्रहार पक्षाचे जिल्हा प्रमुख, तालुका अध्यक्ष आणि इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता थेट मुंबईत जाऊन बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। नियमानुसार असा मोठा निर्णय घेण्यापूर्वी जिल्हा स्तरावर बैठक घेणं, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं आणि त्यांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं, पण तसं न झाल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण झाली आहे आणि हाच या सगळ्या वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे। आणि बच्चू कडूंनी स्वतःच्या निर्णयाने मुंबईत थेट येत एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला। पण इथेच कथा थांबली नाही, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। ते म्हणतात की आम्ही शिंदे गटासोबत जाणार नाही, एकही कार्यकर्ता त्या गटामध्ये काम करणार नाही, आम्हाला कोणालाही विचारलं नाही, आमची मतं सुद्धा घेतली गेली नाही, अशी उघड नाराजी सर्वत्र व्यक्त झाली आहे। आणि मग काय, मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले। तिथे झाला एक भव्य पक्षप्रवेश, मोठा आनंदोत्सव आणि जबरदस्त जल्लोष। हा सगळा कार्यक्रम नेमका कोणाच्या उपस्थितीत झाला, कोणासोबत महत्त्वाची बैठक झाली, यामागचं संपूर्ण चित्र आपण पुढे काही वेळामध्येच बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, कार्यकर्ते म्हणतात की हे जे मंत्री, आमदार, मोठे खासदार असतात, ते बहुतेक वेळा स्वतःचं राजकीय भविष्य, मोठं पद, मंत्रीपद याचाच विचार करून निर्णय घेतात। कुठे संधी मिळेल, कुठे फायदा होईल, यावरून पक्ष बदलण्याचे निर्णय घेतले जातात। पण याच्या अगदी उलट चित्र तळागाळात दिसतं। जो सामान्य कार्यकर्ता असतो, जो दिवस रात्र पक्षासाठी झटतो, गावागावात पक्ष उभा करतो, लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो, त्यांचंच सगळ्यात मोठं नुकसान होतं। कारण मोठे नेते आपले निर्णय घेतात, आपला स्वार्थ साधतात, पण त्या निर्णयांचा फटका मात्र थेट खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांना बसतो आणि त्यामुळेच आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की वरच्या स्तरावर राजकारण चाललंय आणि खाली तळागाळातील कार्यकर्ता मात्र तसाच अडकून राहतो। पक्षाची उभारणी असो किंवा प्रचार प्रसार, यामध्ये सर्वात मोठं योगदान हे सामान्य कार्यकर्त्यांचं असतं। प्रहार पक्षाची ओळख ही शेतकरी, दिव्यांग आणि निराधारांसाठी लढणारा पक्ष अशी होती। नोंदणीकृत असलेला हा पक्ष नेमका कसा आणि केव्हा संपला हे सुद्धा अनेकांना कळलंच नाही। राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच नेम नाही। अनेक मोठे नेते आपल्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी पक्ष बदलताना दिसतात। एका पक्षात स्थिर न राहता जिथे सत्ता तिकडे वळण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते। त्यामुळे राजकारणाचा जणू बाजारच मांडला गेलाय अशी भावना निर्माण होते। या सगळ्या घडामोडीमध्ये सर्वात मोठं नुकसान होतं
तळागाळातील कार्यकर्त्यांचं, कारण त्यांनी उभा केलेला पक्ष, त्यांनी घातलेला घाम, त्याची किंमत अनेकदा दुर्लक्षित होते. पण आता परिस्थिती बदलते. हे कार्यकर्ते शांत बसणारे नाहीत आणि त्यांच्या नाराजीचं रूप पुढे काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सगळ्यात मोठा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे. मुंबईच्या दिशेने शेकडो गाड्यांचा ताफा निघणार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळणार आहे. गावखेड्यातील कार्यकर्ते आता एकत्र येत आहेत, एकजुटीने पुन्हा लढण्यासाठी सज्ज होत आहेत. पण नेमकं घडलंय तरी काय? कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काय? आणि कोणत्या पक्षामध्ये हा मोठा पक्षप्रवेश होणार आहे, हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा. आम्हाला दुसऱ्या पक्षाच्या दावणीला नेऊन बांधण्याचा अधिकार कोणाला दिला होता, हा प्रश्न आता कार्यकर्त्यांकडून जोरात उपस्थित केला जात आहे. म्हणजे जर तुम्हाला शेवटी आम्हालाच दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधायचं होतं, तर इतकी वर्ष आमची माती का केली? आम्हाला संघर्ष का करायला लावला? आमच्यावर केसेस का घेतल्या? 10 गाड्या घेऊन या, 15 गाड्या घेऊन या, 200-500 कार्यकर्ते आणा, असं सांगत आम्हाला सतत रस्त्यावर उतरवलं. आम्ही आमच्या घरचे पैसे खर्च केले. काही कार्यकर्त्यांनी कापूस विकला, सोयाबीन विकलं. आई वडिलांच्या मागे राहून त्या पैशातून आंदोलनात, मेळाव्यात सहभागी झालो. हा सगळा त्याग, हे बलिदान तुम्ही एका आमदारकीसाठी विसरलात? जर तुम्हाला वाटत होतं की प्रहार जनशक्ती पक्षाचे हे कष्टकरी कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत, तर त्यांना विश्वासात का घेतलं नाही? त्यांच्याशी चर्चा का केली नाही? आज प्रश्न फक्त पक्षाचा नाही, तर त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वासाचा आहे, जो तुटलेला आहे. जे कार्यकर्ते सामान्य जनतेतून आले, रस्त्यावर झटले, उद्याला तेच तुम्हाला जड वाटणार असतील, त्यांच्या त्यागाची कदर नसेल, तर सरळ पक्ष बंद करायला हवा होता. मग उघडपणे दुसऱ्या पक्षात जाऊन कार्य करा, आम्हाला काही हरकत नव्हती. पण आम्हाला आमच्या न कळत कुणाच्या दावणीला बांधलं आणि दुसऱ्या दिवशी सांगणं, आजपासून हा तुमचा गॉडफादर नाही, तो आहे, त्यालाच नमस्कार करा. जय प्रहार नाही म्हणायचं, आता म्हणायचं जय महाराष्ट्र. हे आम्हाला मान्य नाही साहेब. आम्ही एवढे लाचार कार्यकर्ते नाही आहोत. आमचा स्वाभिमान आहे, आमच्या कष्टांची किंमत आहे आणि त्यावर कोणाचंही नाव लावायला आम्ही तयार नाही. आम्ही शून्यातून सुरुवात करून जिल्ह्यात पक्ष उभा केला, मोठं नाव दिलं. रस्त्यावर उतरून केलेली प्रहारची आंदोलनं लोकांनी पाहिली आणि ती ताकदीची लक्षवेधी होती. त्या आंदोलनाच्या मागे उभा असलेला कार्यकर्ता तुम्ही एका क्षणात बाजूला केला. जर आम्ही तुम्हाला जड वाटत होतो, तर मग इतकी वर्ष आमची काय वाट लावली? तुम्हाला विधान परिषद मिळाली, पण आमचं काय? आम्ही आता कोणाकडे जाऊ? ग्रामपंचायत, पंचायत समितीसाठी फॉर्म, एबी फॉर्म कोणाकडे मागायचा? ही वेळ आमच्यावर का आणली? जसं म्हणतात ना, आई जेवू घालते पण बाप भीक मागायला लावतो, तशी परिस्थिती झाली आहे. आमचा स्वाभिमान आम्हाला भीक मागू देत नाही. पण परिस्थिती अशी केली की आम्ही उभं राहायचं तरी कसं? बूथ स्तरापासून ते कुठल्याही कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली नाही आणि बच्चू कडूंनी महाराष्ट्रातील एकाही जिल्हा प्रमुखांशी संवाद साधलेला नाही. ते म्हणतात ना, 25,000 मेसेज आले, पण पक्ष हा काही वैयक्तिक निर्णयावर चालत नाही. राजकीय पक्ष हा केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो. त्यासाठी ठराविक प्रक्रिया असते. पक्ष विलीन करायचा असेल तर सर्वप्रथम अधिवेशन घ्यावं लागतं, प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी बैठक घ्यावी लागते, ठराव मंजूर करावा लागतो. ज्या पक्षात विलीन व्हायचं आहे त्या पक्षाचाही ठराव घ्यावा लागतो. हे सगळे कागदपत्रे घेऊनच निवडणूक आयोगाकडे जावं लागतं. तेव्हा कुठे अधिकृत विलिनीकरण होतं. म्हणजे मनात आला आणि पक्ष विलीन केला असं होत नाही. ही प्रक्रिया आणि नियम पाळणं गरजेचं असतं. तुम्ही जर शिवसैनिक म्हणून पुढे जात असाल तर त्यासाठी शुभेच्छा, परंतु कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घेतलेला हा निर्णय अनेक प्रश्न निर्माण करून गेला आहे. पण आम्ही तुमच्या मागे स्वतःची फसवणूक करून घेणार नाही. मागच्या 10 वर्षात जो कटू अनुभव आला, तो अनुभव आता घ्यायचा नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. आज जिल्ह्याच्या कोर कमिटीची बैठक झाली. पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे? कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितलं, या बैठकीत कुठे जायचं हा निर्णय झाला नाही, पण इथे राहायचं नाही हे मात्र ठाम ठरलं. प्रहार जनशक्ती पक्ष हे नाव जे आम्ही अभिमानाने जपलं, त्यासाठी लढलो, ते नावच आज पुसलं गेल्यासारखं वाटतंय. हे नाव आम्ही छातीवर कोरलं होतं आणि आज तेच नाव गमावण्याची वेळ आली. ही आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. बच्चू कडू भाऊबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.